काय सांगाल आज जळगाव महापालिकेमध्ये 3 जागा बिनविरोध झालेल्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या आणि काल भाजपची 1 जागा बिनविरोध झाली आहे. अशा अर्थाने मग महायुतीच्या आतापर्यंत एकूण 4 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. काय प्रतिक्रिया? आपणच आपल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की महायुती म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या 4 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. काल दुपारच्या नंतर छाननी झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की इथे सत्ताधारी उमेदवारांच्या घराघरात जायला लागलेत. काही उमेदवार घराला टाळं ठोकून पळालेले आहेत, त्यांचे मोबाईल बंद आहेत, ते ट्रेसेबल नाहीत. कित्येक लोकांचे मोबाईल बंद आहेत. पोलिसांकडे कंप्लेंट केली जातात, नातेवाईकांनी येऊन कंप्लेंट करा, बाकीच्यांच्या कंप्लेंट आम्ही घेणार नाही. आणि अशा पद्धतीने बिहारच्या वरचं पॅटर्न हे जळगावमध्ये चाललेलं आहे आणि त्याला पोषक वातावरण प्रशासनाकडनं करायला जात आहे. कारण अजून विड्रॉल झाले नसताना सुद्धा प्रशासनाकडनं यादी दिली जाते की कोण कोण उमेदवार कुठल्या कुठल्या प्रभागात आहेत. ती यादी वास्तविक ज्या वेळेला आपण विड्रॉल केले झाल्यानंतर एक अंतिम यादी दिली जाते. यात माझ्यासमोर यादी आली. ही यादी जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे. जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे. ही यादी वास्तविक की उद्या विड्रॉल झाल्यानंतर निघाली पाहिजे. पण ती अगोदर होती की ह्या इथे कोण कोण अपक्ष आहेत, कोण कुठले उमेदवार आहेत, कोण कसे आहेत आणि यांची सगळी जंत्री ही प्रशासनाने पुरवलेली आहे. म्हणून हे बिहार पॅटर्न व्हायला मला वाटतं प्रशासन सुद्धा त्यांच्या सोबत आहे. म्हणजे साम दाम दंडभेद करून सत्ताधारी आपली सगळी ताकद वापरून उमेदवारांना पळवून नेण्यापासून किडनॅप करणं, त्यांना पैशाचं प्रलोभन देणं आणि अशा सगळ्या यंत्रणा वापरून त्या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावतायत, नाहीतर धाकड तमाशावरून त्यांना गायब करतायत. ही सगळी भयावह परिस्थिती जळगावमध्ये आहे आणि जळगावला भविष्यात घातक आहे. आणि त्याच्यामुळे आज जे सत्ताधाऱ्यांचे 4 बिनविरोध आलेत त्याला तेच कारण आहे. चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव जे आहेत डॉक्टर गौरव सोनवणे हे या ठिकाणी 18 मधून या ठिकाणी विजयी झालेले आहेत, बिनविरोध निवडून आलेले आहेत. पण त्या ठिकाणी आपला उभाटा गटाचा देखील उमेदवार होता, त्याने माघार घेतल्याचं सांगितलं. हे बघा, तुम्हाला मी सांगतो, त्या उमेदवाराचा फोन बंद आहे. त्याला कुठे आहे ते आम्हाला सुद्धा माहित नाही. त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला गेल्यानंतर सांगितलं येतं की त्याच्या नातेवाईकांनी कंप्लेंट करायला पाहिजे आणि तो उमेदवार कुठे आहे अजूनही कोणाला माहित नाही. मी तुम्हाला म्हणून सांगितलं मगाशी की उमेदवारांच्या ससस 11 मध्ये आमच्या बिलताई आहेत, त्या घरातनं गायब आहेत, त्यांच्या घराला टाळ ठोकलेला आहे, त्यांचा फोन लागत नाही, पत्ता नाही. असे कित्येक उमेदवार, एक सागर पाटील तो उमेदवार 7 मधला, त्याचा सुद्धा पत्ता नाही, त्याचा मोबाईल बंद आहे. हे उद्या यांच्या जीवाची सुद्धा भीती आहे की जर यांनी उमेदवारी मागे नाही घेतली तर यांचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत. कुठं दबाव तंत्र? आता आमची पहिली एक सीट झाली, बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेले होत्या का काय? असं काय करताय? दबावचा काय विषय? आपला प्रश्नच चुकीचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.